पीयूष गोयल यांच्या एका वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली. नंतर पीयूष गोयल यांनी ते वक्तव्य मागे घेतलं आणि प्रकरण हळूहळू निवळायला लागलं. पण या सगळ्यातून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला विरोध होणार. त्यामुळे आगामी काळात या सर्व गोष्टी लक्षात घेता निर्णय होण्याची शक्यता आहे. पण प्रफुल्ल पटेलांच्या नावाला विरोध का होतोय ते जाणून घेऊया. नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. ज्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर थोड्याच वेळात पीयूष गोयल यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं खरं, पण यामुळे राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. तर या सगळ्या चर्चांमधून एक महत्त्वाचा निष्कर्ष निघाला, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची खरंच निवड झाली तर ती बहुतेकांना रुचणार नाही. पण असं का? प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला का विरोध होतोय? त्यामागे नेमकी काय कारणं असू शकतात ते पाहूयात. प्रफुल्ल पटेल यांना विरोध होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा अमराठी चेहरा. प्रफुल्ल पटेल हे गुजराती कुटुंबातून येतात, तर राष्ट्रवादी हा पवार आणि पाटील यांचा अस्सल मराठमोळा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पटेलांना या पक्षाचं अध्यक्षपद देणं म्हणजे राष्ट्रवादीची मराठमोळी ओळख पुसून टाकल्यासारखं होईल. तर राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटमधून एका वाक्यात प्रफुल्ल पटेल यांना होणाऱ्या विरोधाचं कारण समजतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं होतं. ज्यातून प्रफुल्ल पटेल यांना होणाऱ्या विरोधाचं कारण स्पष्ट होतं. प्रफुल्ल पटेल यांना होणाऱ्या विरोधाचं दुसरं कारण म्हणजे त्यांचं विदर्भातून येणं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ताकद ही पश्चिम महाराष्ट्रात आहे. ग्रामीण असो किंवा शहरी, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं वलय मोठं आहे. पण विदर्भात म्हणावी अशी राष्ट्रवादीची ताकद अजून तरी नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा पश्चिम महाराष्ट्रातलाच असावा अशी अनेकांची इच्छा आहे. त्यातूनच प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला विरोध होत असल्याचं दिसतं. पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानंतर अजितदादांचा पक्ष हा आता पवार पाटलांचा पक्ष राहिलेला नाही, तो आता गोयल, पटेल, पारेख, शाह, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहऱ्यांचा पक्ष होता. सुरुवातीला अजितदादांचा पक्ष हा शहांचा पक्ष होता, आता तो पटेल यांचा पक्ष होईल आणि महाराष्ट्रातील एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकलाय. अशा शब्दात संजय राऊतांनी या सगळ्यांवर टीका केली होती व त्यातच प्रफुल्ल पटेल यांना होणाऱ्या विरोधाचं तिसरं कारण दडलेलं आहे, ते म्हणजे त्यांचं पटेल असणं. त्यांचं मराठी नसणं यापेक्षा जास्त त्यांचं पटेल असणं हे होणाऱ्या विरोधाचं मोठं कारण झालेलं आहे. पटेलांकडे राष्ट्रवादीची सर्व सूत्र देणं म्हणजे एक प्रकारे भाजपाकडे राष्ट्रवादी सुपूर्त करणं असल्याचं काहींचं मत झालंय. त्यामुळे पटेलांना विरोध होताना दिसतोय. सध्या अजितदादा गेल्यानंतर अनेकांच्या मनात सहानुभूतीची भावना आहे व यातूनच उपमुख्यमंत्री पदानंतर आता पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांना दिलं जावं असं अनेकांचं मत आहे. त्यामुळे इनडायरेक्टली का होईना प्रफुल्ल पटेल यांना विरोध होतोय. तर या सगळ्या महत्त्वाच्या कारणांसोबतच गेल्या काही दिवसांमध्ये घडामोडी देखील प्रफुल्ल पटेल यांना होणाऱ्या विरोधाचं कारण बनल्यात. अजितदादांच्या निधनानंतर लगेच चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी करण्याचा निर्णय घेणाऱ्यांमध्ये एक नाव प्रफुल्ल पटेल यांचं सुद्धा होतं. दुखवटा संपत नाही तोच शपथविधीची घाई केल्यामुळे अनेकांनी या निर्णयावर टीका केली होती, जी पर्यायाने पटेलांवर सुद्धा झाली. तसेच या काळात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची इच्छा असताना देखील शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला या सगळ्यांपासून लांब ठेवण्यात आलं. त्यामुळे देखील प्रफुल्ल पटेलांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली, ज्याचा परिणाम म्हणून सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला विरोध होतोय असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला होणारा हा विरोध पाहता याचा परिणाम भविष्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर कसा होतो आणि या सगळ्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.